नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निखिल बोराडे, तालुका केज, जिल्हा बीड इथला एक टमाटो उत्पादक शेतकरी आहे. कालपासून सोशल मीडियावर बाजारभाव, अंदाजक टमाटोचे ह्याच्याविषयी चर्चा चालू झाली आहे. ह्या 4-5 जणांनी बाजारभावाची सगळी वाट लावून टाकली आहे. आमच्या केजचाही एक बाजारभाव अंदाजक आहे व त्यांनी ही मराठवाड्यातले सोडा पण नाशिक, आळेफाटा, नारायणगाव इथले सुद्धा शेतकऱ्याला बाजारभाव अंदाजक दिले आहेत व त्यासह सोलापूरचे 3 जण आहेत. त्यांनी तर कोटीची उलाढाल केली 2000 रुपये फीस घेऊन व काही जण फुकटही देतात. पण ही बाजारभाव अंदाजक देणारे ही पूर्ण टमाट्याचं मार्केट खराब करायला लागले आहेत. विघ्नहर टाईम यूट्यूब चॅनल वाणी साहेबांसाठी ही व्हिडिओ बनवित आहे मी, कारण की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेतकरी चांगले 10 ते 15 हजार जोडलेले आहेत. ही व्हिडिओ सर्व टमाटो उत्पादक शेतकऱ्यांकडे जावे. प्रत्येक जणाने आपापले टमाटोचे सीझनही पकडावे व कुणाचेही न ऐकावे. हे बाजारभाव अंदाजक आपापली सगळे आर्थिक हित साधूनच बाजारभाव अंदाजक देत आहेत. काही जणांनी तर 2000 फीस घेऊन कोटींची उलाढाल केली व शेतकऱ्याच्या हाती काय आहे? काहीच नाही. त्यांनी जानेवारीत लागवडी करायला सांगितल्या व अक्षरशः ती फेल झाल्या. मीही आज 7 ते 8 वर्ष झालं लगातार टमाटो करत आहे. माझ्याही 2 ते 3 वेळेस फेल गेला, जशाला तसा रानात प्लॉट सोडून द्यावा लागला. पण आज मी 5 ते 6 वर्ष झालं सतत पीक करत आहे. टमाटो हे असं एक पीक आहे की दरवर्षी व कंटिन्यू करावं लागते. एखाद्या वेळेस बाजारभाव लागेल किंवा न लागेल. मी 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीला ह्या प्लॉटची लागण केली होती. ह्याचे माझे 5 ते 6 लाख रुपये झाले व ही आता मी जी उभा आहे ह्या प्लॉटमध्ये ही 28 मेला लागवड केली आहे, इतक्या टेम्परेचरमध्येही. आणि हे बाजारभाव अंदाजक सांगत होते की लागवड करू नका, काही करू नका. आज जी भाव पडले तर ती त्यांचीच एक मूर्खपणा आहे व प्रत्येक शेतकऱ्याने आपापले सीझन पकडावा व हीच माझी नम्र विनंती आहे. माझी ही नम्र विनंती सर्व शेतकऱ्यांना, या बाजारभाव अंदाजकाविषयी एक आपण चळवळ उभा करू. मी आज पुढं आलो आहे व सर्व शेतकऱ्यांनी असंच पुढं यावे व ह्यांच्या विरोधात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडावे व ह्यांच्या विरोधात कृषी ऑफिसलाही जाऊन तक्रारी करावे. कारण की ह्यांना नाही ह्यांनी कृषीची कोणची डिग्री या ना BSc आग्री या ना कोणचंच नाही, तरीही प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात व टमाटो बाजारभाव अंदाजक म्हणून सर्वीकडे सोशल मीडियावर वावरत आहेत. याच्यामधून ह्यांनी कोट्यांची उलाढाल केली आहे. हे असे 4 ते 5 जण आहेत. आमच्या केज तालुक्याचा एक व सोलापूर जिल्ह्यामधले 2 ते 3 व नाशिक जिल्ह्यामध्ये बी काही जण आहेत व सोलापूर जिल्ह्यामधल्या नाही तर मराठवाडा व विदर्भातल्या शेतकऱ्याला वेडं केलेले आहे. कारण की 2000 फीस घेऊन व काही तर नारायणगाव, अहिल्यानगर ही टॉपचे टमाटो उत्पादक शेतकरी असतानाही त्यांचे म्हणणे ऐकत आहेत. कारण की त्यांना बोलण्याची कील आहे व तेही त्यांना शेतकरी बळी पडतात. व ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांनी टमाटोमधून आर्थिक एक भरपूर लॉस झालेला आहे त्या शेतकऱ्यांना. म्हणून माझी ही विनंती आहे की सर्वांनी ह्यांच्या विरोधात आवाज उचलावा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.